सिक्रेट गोष्ट सांगतो आज तुम्हाला मी. माझे मित्रांनो खूप जास्त दलिंदर आहे, बट हे सांगू नका कोणाला. आज परत ठरला होता आमचा प्लॅन बाहेर फिरायला जायचा. ते कुठे तर जाणार होतो आम्ही सिंहगड फिरायला. आणि यात पण हे दोघं लेट झाले यायला. मागच्या प्लॅनमध्ये मामाने लेट केलं होतं, ह्या प्लॅनमध्ये दोघंच लेट झाले. आणि मला म्हणतात काय, हम तो एक ही बार लेट आहे, तू हर बार लेट आता. अरे म्हटलं भाई, हे फिरायचं आहे, ते नॉर्मल कुठं भेटणं वगैरे राहते. दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. सध्या जाता जाता लागला आम्हाला खडकवासला डॅम आणि आम्ही दोघंच होतो इथं. मामा फोनवर कोणाशी बोलत होता काय माहित, तर अजून ढिल्ल्यासारखी गाडी चालवत येत होता. म्हणून स्टार्टिंगला शब्द वापरला की माझे मित्र दलित आहे. आता समजलं ना तुम्हाला का. त्याच स्पीडने आम्ही निघालो परत. म्हटलं भाई लवकर जाऊन लवकर यायचंय, उन्हात परत तोंड काळा नाही करायचंय. आणि मागच्या वेळेस मी पावसात गेलो होतो तर मला बरंचसं पाहायला भेटलं नाही बरोबर. म्हणून यावेळेस थोडं उन्हात चाललो की यार सगळं बरोबर बघता येईल आणि इतिहास लिहिलेला वाचता पण येईल. तुम्हाला माहित असणार, हा गड शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक. 1670 मध्ये तानाजींनी त्यांच्या सैन्यासोबत हा गड जिंकला होता. आणि ह्या गडावर चढताना ना त्यांनी घोरपडी म्हणजे यशवंतीचा वापर केला. आणि या युद्धात ना तानाजी वीरगतीला प्राप्त झाले. पण तरी मराठ्यांनी युद्ध लढलं आणि जिंकले पण. तेव्हाच महाराज बोलले, गड आला पण सिंह गेला. इथेच होती ना तानाजींची समाधी, तुम्ही पाहू शकता. आणि ना माझं यार बोलण्यात काही चुकलं असणार ना तर मला माफ करा. इतिहासावर मी पहिल्यांदा बोलत आहे, पण खूप घाबरून घाबरून बोललो. काही खरंच चुकलं असणार तर माफ करा. आणि आम्ही बाहेर निघालो तर आम्हाला दिसलं कोंढाणेश्वराचं मंदिर. मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेतले आणि परत निघालोय आम्ही राहिलेला गड फिरायला. फिरता फिरता आम्ही आलेलो इथे थोडं पुढे बांधकाम पण चालू होतं. म्हटलं जाऊ द्या, ते व्हिडिओ वगैरे मध्ये घेतलं नाही. आणि आता सध्या निघालोय आम्ही काही खायला वगैरे. म्हटलं यार इतक्या चढून वगैरे आलोय, आता थोडं खाऊया. काही जास्त नाही खाल्लं, भजे वगैरे खाल्ले. आणि आम्हाला घरी पण जायचं होतं, थोडेफार कामं पण होते. म्हटलं ऍटलीस्ट 2 वाजताच्या आसपास घरी पोहोचलो पाहिजे, म्हणून निघालो आम्ही. आणि ऊन पण म्हणत होता मी, कारण ऊन तुम्हाला माहित आहे सध्या किती टॉप लेवलचा चालू आहे. जून चालू झालाय बट पावसाचं नाव सुद्धा नाहीये पुण्यात, कायच म्हणूया. म्हणून उन्हाचे चटके खात निघालोय. आता सध्या आम्ही आमच्या गाडीजवळ. म्हटलं गाडी वगैरे काढूया आणि निघूया डायरेक्ट घरी. कारण मामाची गाडी थोडी हळू चालते, यासाठी स्लो जाणार होतो. नाही तर आम्ही असतो तो रॉकेट सारखे गेलो होतो. आणि एक सीन बघा, इथला रस्ता पूर्णतः रिकामा. आणि जशी आम्ही सिटीमध्ये एंट्री मारली भाई, ट्रॅफिक म्हणतो मी. म्हटलं भाई जाऊ द्या, आता लवकरात लवकर घरी जाऊ, फ्रेश वगैरे होऊ आणि करूया आराम, कारण चालून थकलोय. आणि जर व्लॉग आवडला असणार ना तर लाईक करून घ्या आणि शेअर पण करा.